नमस्कार आणि मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। ते आज मंडे आहे आणि आता आहे ना ऑलमोस्ट 7:30 झालेले आहेत। संध्याकाळी मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण म्हटलं की डिनरची थोडीशी तयारी करायची आहे, डिनरमध्ये काही बनवायचं आहे तर ते शेअर करूया। त्याआधी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या कारण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतोय। मला माहितीच आहे मी इथे अबुधाबीमध्ये राहते आणि सध्या अबुधाबीमध्ये UAE मध्ये काय सुरू आहे ते तर खूप मैत्रिणींचे खूप रिलेटिव्सचे कंटिन्युअसली मेसेज येतात न्यूज पाहून की तू कशी आहेस, इथे सर्व कसं आहे, तर त्याच रिलेटेड थोडंसं बोलायचं आहे। तर मला माहित नाही आपल्या इथे न्यूजमध्ये काय दाखवतात पण इथली सिच्युएशन फार सेफ आहे, सगळं व्यवस्थित आहे। मला माझ्या फ्रेंड्स रिलेटिव्स शिवाय इतर सर्व लोकांना सुद्धा सांगायचं आहे, जे जे माझे व्ह्यूअर्स आहेत, जे माझे रेग्युलर्स ब्लॉग्स पाहतात किंवा आता नव्याने पाहणार आहेत, तर इथली सिच्युएशन आहे ना ती व्यवस्थित आहे, अगदी सेफ आहे। सर्व शॉप्स वगैरे सगळं एकदम रेग्युलर जसं चालू असताना तसंच सर्व चालू आहे। जे काही अधूनमधून येत आहे ते सर्व इंटरसेप्ट केलं जात आहे, त्याच्यामुळे काळजी करण्यासारखी फार गरज नाही। फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे ते म्हणजे गरजेपेक्षा जास्त, म्हणजे अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडायचं आहे। आणि त्या व्यतिरिक्त इथे आता काय बदल झाले आहेत तर बरेचशा ऑफिसेसला वर्क फ्रॉम होम दिलेला आहे आणि स्कूल्सचं सुद्धा कसं केलेलं आहे तर आता ना मुलांच्या एक्झाम संपून स्प्रिंग ब्रेक लागणारच होता तर तो थोडासा प्रिपोन केलेला आहे। जे काही KGच्या वगैरे मुलांच्या एक्झाम्स होत्या ना त्या कॅन्सल केल्यात आणि स्प्रिंग ब्रेक चालू केलेला आहे आणि आता त्यांचं 2 वीकची ही स्प्रिंग ब्रेक नंतर नेक्स्ट इयर चालू होईल लगेचच, असं त्यांचं सध्या तरी शेड्यूल ठेवलेलं आहे। आणि ज्या काही बोर्ड्सच्या एक्झाम्स होत्या 10th 12th ज्या काही चालू होत्या त्या थोड्याशा पोस्टपोन केलेल्या आहेत। तर सध्या च्या सिच्युएशनमुळे फक्त हे चेंजेस झालेले आहेत आणि आम्ही जिथे आहोत तिथे फार सेफ आहोत, सगळं अगदी व्यवस्थित आहे। काळजी फक्त एवढीच घेण्याची गरज आहे की अननेसेसरी फिरणं, बाहेर जाणं टाळायचं आहे। कामासाठीच गरज पडेल तेव्हा आम्ही बाहेर पडतो, अगदी भरपूर ग्रोसरी शॉपिंग वगैरे सर्व करता येते, कुठेच काहीही अडचण नाहीये। तर हेच मला जे काही माझे फ्रेंड्स रिलेटिव्स जे सतत काळजी करत होते, मेसेज करत होते आणि इतर सर्वांसोबत सुद्धा शेअर करायचं होतं। त्याचसोबत आहे ना आणखी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ते म्हणजे माझ्या किचनमध्ये आणखी एक नवीन गोष्ट आलेली आहे जी माझ्याकडे ऑलरेडी होती, बॅकग्राऊंडला बघून तुम्हाला समजतच असेल, तर ती म्हणजे हे। तर ही आहे फ्लोअर नीडिंग मशीन। तर माझ्याकडे आधी सुद्धा होती, तुम्ही पाहिली, जी छोटी होती आणि प्लास्टिक बॉडी होती पूर्ण, आणि पण मी आता नवीन घेतलेली आहे। तर हिला माझ्या किचनमध्ये येऊन ऑलमोस्ट आता 1 ते 2 वीक झालेले आहे, पण माझं ब्लॉग करणं झालंच नाही, त्यामुळे ती शेअर करायची राहिली होती। तर जे पण माझे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहितीच असेल की आधीची मशीन कशी होती। सेम फंक्शन्स आहेत, फक्त याची जी पॉवर आहे ती जास्त आहे आणि ही स्टीलची आहे। तर ही मी केनवूडची घेतलेली आहे। ही कशी फंक्शन करते, ह्याच्यामध्ये काय काय होतं याचा मी डिटेल ब्लॉग ऑलरेडी केलेला आहे, माझ्या चॅनलवरती आहे, पाहिला नसेल ना तर नक्की पहा आणि खूप युजफुल आहे। त्याच्यामुळे ना मला नेहमीच लागते, म्हणजे नॉर्मली आपलं चपातीचं पीठ असू दे, त्यानंतर भाकरीचं वगैरे सर्व प्रकारची पिठं यातनं मळून निघतात आणि त्याचबरोबर आहे ना मला मोदक भरपूर करायचे असतात, त्यावेळी मला खूप जास्त युजफुल होते। इवन तुमचं केकचं बॅटर किंवा काहीही, तर याच्यामध्ये 3 फंक्शन्स आहेत, ते म्हणजे फ्लोअर निडिंग म्हणजे पीठ मळून होतं, त्याच्यानंतर तुम्हाला जर काही बीट करायचं असेल तर त्याच्यानंतर अंड वगैरे फेटायचं असेल तर असे 3 त्याचे इक्विपमेंट्स आहेत जे अटॅच केल्यावरती ते फंक्शन करतं। आणि नॉर्मल जसं मी गेल्या वेळी दाखवलं होतं तसंच, तर हे त्याचं स्टीलचं भांडं आहे, मोठं आहे, मोठ्या कॅपॅसिटीचं आहे आणि इथे जे काही त्याला अटॅचमेंट्स लावायचे असतात ते लावायचं। या बटनने आपण अप अँड डाऊन करू शकतो, वरती खालती करू शकतो आणि हे जे बटन आहे यावरून आपण स्पीड सिलेक्ट करू शकतो, स्लो, फास्ट, तर बराच स्पीड आहे। तर अशी ही मशीन मी घेतली। ॲक्च्युली ती जी होती ना ती आता मला थोडी छोटी पडत होती आणि चेंज करायची वेळ आलीच होती, तर म्हटलं मग मोठीच घेऊया। अगदी दररोजच्या पीठ मळण्यासाठी वगैरे सुद्धा उपयुक्त आहे, जर कोणाला घ्यायची असेल तर नक्की घेऊ शकता। आणि सुरुवातीला जर तुम्हाला छोटी पाहिजे असेल, इवन कमी कॅपॅसिटीची पाहिजे असेल, तर जशी माझी आधीची होती ना तशी तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा ब्लॉग ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे, कसं यूज करायचं, कसं फंक्शनिंग असतं
सर्व, आणि ती सुद्धा खूप छान चालते. आरामात 1.5 वर्ष मी ती वापरली, पण आत्ता मला मोठीची गरज होती, मोठ्या कॅपॅसिटीची, त्यामुळे मग मी ही घेतलेली आहे. आणि ह्याची प्राईसची आयडिया मी तुम्हाला देते जर कोणाला घ्यायची असेल तर. इथे ही 500 दिरहमला आहे. केनवूडची जी मी घेतली यापेक्षा कमी प्राइसेसमध्ये सुद्धा अवेलेबल आहे दुसऱ्या ब्रँडचे, आणि म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये आरामात एक 12,500 रुपयापर्यंत होते. भारतात आणखी वेगळ्या प्राइसेस असतील जर भारतामध्ये कोणाला घ्यायचे असतील तर. जस्ट एक नवीन मेंबर म्हणजे एक्झिस्टिंग चेंज होऊन नवीन मेंबर ॲड झालेला आहे. मेंबर म्हणजेच वस्तू माझ्या किचनमध्ये, तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि आता चला डिनरची तयारी करायची आहे. तर डिनरमध्ये ना ऑलरेडी मी आहे ना दुपारीच आहे ना भाजी करून ठेवली संध्याकाळची, कारण मला आता बिग बॉस बघायचं असतं. आणि इथे UAE मध्ये 8 वाजता लागतात, त्याच्यामुळे थोडीशी सगळी कामाची गडबड होते. तर आता ना 8 वाजता आमचं जेवण रेडी असताना मी जेवायला बसतो बिग बॉस पाहता पाहता. पण अजूनही माझ्या भाकऱ्या करायच्या बाकी आहेत. आणि दुपारीच आहे ना मी कढी खिचडी केली होती, तर ते सुद्धा आहे थोडंसं. आणि वांग्याची भाजी करून ठेवली होती, तर ते आहेत. आता मी पटापट भाकऱ्या करून घेते. आणि मी भाकऱ्या कशा करते, तर तुम्ही जसे सगळे करता ना तशाच मी भाकऱ्या करते. पण मला जमतात का भाकऱ्या, ते म्हटलं की चला आज या मशीनचाच वापर करून मी पीठ म्हणून सुद्धा दाखवते आणि भाकऱ्या करून सुद्धा. मी आज ज्वारीच्या भाकऱ्या करते. तर इथे मला आता साधारणतः 5 भाकऱ्या करायच्या आहेत. तर ज्वारीचं पीठ घेते आणि त्यामध्ये ना थोडंसं अगदी आपलं गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि पाणी अगदी उकळून घेते. तर इथे त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. काही जण उकड काढून करतात भाकऱ्या, तर मी फक्त तांदळाच्या भाकऱ्या ज्या असते ना ते उकड काढून करते. आणि बाकी या भाकऱ्या आहेत ना नॉर्मल एकदम गरम पाण्यात मळून भाकऱ्या छान होतात, तर मी तशाच करते. तर इथे एकीकडे पाणी गरम होतंय तेपर्यंत इथे मी तुम्हाला दाखवते की हे पीठ मळण्यासाठीचं अटॅचमेंट आहे. असं लावायचं आणि असं फिक्स करायचं. यामध्ये थोडंसं मीठ घालते. आधी स्लो आहे ना फिरवून घेते, कारण दोन्ही पिठं आणि मीठ सगळं एकत्र होईल. आता पाणी सुद्धा उकळलेलं आहे, वाफा येत आहेत. तर थोडं थोडं करून मस्त गोळा तयार झालेला आहे. त्याच्याकडे पीठ मळून तयार होईपर्यंत मी भाकरीची तयारी करून घेते. थापायची सर्व काढलेलं आहे ताट वगैरे. आणि घासायला पण फार जास्त डिफिकल्ट काही नाही आहे. एक स्टीलचं भांडं आणि जे पण लावलेलं इक्विपमेंट असतं तितकंच, कारण भाकरीचं पीठ जितकं चांगलं मळू ना तितकं चांगलं ते चांगल्या भाकऱ्या होतात. काही जण एकदम प्रो असतात भाकरीमध्ये, तितकी मी नाहीये. 2 हाताने पटापट पटापट भाकऱ्या करतात.
आहेत कारण दुपारचं सुद्धा शिल्लक आहे. तर इथे ना मी कढी केली होती. कढी आम्हाला खूप आवडते, ज्यावेळी भाकरी भाजी असते म्हणजे प्यायला मजाच येते. आणि इथे मी अशी खिचडी केली होती, ती सुद्धा आहे शिल्लक. तर आता सुद्धा कढी खिचडी, इथे मस्त गरमागरम भाकऱ्या केलेल्या आहेत. आणि दुपारीच आहे ना मी करून ठेवली वांग्याची भाजी आणि मग थंड करून आहे ना बाउलमध्ये काढून ठेवली, म्हणजे आता मस्त पटकन गरम करून आहे ना जेवायला मिळणार. तर असा अगदी शॉर्ट आणि छोटासा व्लॉग आज संध्याकाळचा बनवलेला आहे. कारण सध्या आता काही सिच्युएशन आहेत, त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत. त्या म्हटलं की व्लॉगमधून थोडंसं अपडेट देऊया की ते सगळं व्यवस्थित आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या किचनमध्ये जे नवीन एक गॅजेट आलेलं आहे, म्हणजे एक नवीन वस्तू आलेली आहे, तर ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया. आणि तीच उपयोग करून आज संध्याकाळी जेवणामध्ये भाकऱ्या करणार होते. तर मी भाकऱ्या कशा करते, तर इथे आहे ना आपल्या भारतात जसं भाकरीचं पीठ मिळतं त्यामध्ये त्यातल्या त्यात इथे बरंच मिळतं असं मी म्हणेन, की थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलं ना की छान येतात भाकऱ्या. तसा होता आजचा व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये जे जे शेअर केलं असेल ते इंटरेस्टिंग वाटलं असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बरेच जण पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, त्या सगळ्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा चॅनलला. आणखी छान छान व्लॉग्स तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. आठवड्यातून सध्या एक व्लॉग येतोय, जसा वेळ मिळेल तर आणखीच वाढवेन. आता बाहेर जाणं तर शक्य होत नाहीये फिरायला वगैरे, पण काही ना व्लॉग्स माझ्याकडे पेंडिंग आहेत एडिट करायचे, जे इथे आम्ही फेस्टिवलला गेलो होतो, मस्त एन्जॉय केलं होतं. मी ट्राय करेन या दिवसांमध्ये ते व्लॉग्स एडिट करून अपलोड करायला, तुमच्यासोबत शेअर करायला. आय होप तुम्हाला ते सुद्धा आवडतील. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये नवीन कंटेंटसोबत. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या, जिथे आहात तिथे छान सेफ राहा. पुन्हा भेटू. चला बाय, गुड नाईट.